वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात पारायण सोहळे, गाथा पारायण सोहळे, कीर्तन, प्रवचन हा आपण महोत्सव करत होतो 2008ला वर्षभर. पण तत्पूर्वी 2007ला भामचंद्र डोंगर, जो डोंगर आज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पहा, लक्षात घ्या, आज महाराजांच्या जीवनचरित्रात, तुकोबांच्या जीवनचरित्रात ना कुठे घोराडेश्वरच्या डोंगराचा उल्लेख येतो, ना कुठे भंडारा डोंगराचा उल्लेख येतो, पण भामचंद्र डोंगराचा अभंग आहे. गाथा उघडा आणि तो प्रकाशन महाराष्ट्र शासनाने गाथा प्रकाशित केलेला आहे. त्याची प्रत देहू संस्थांनं प्रकाशित केलेली आहे. त्या गाथ्यामध्ये अभंग आहे की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. म्हणजे विठ्ठलाचा आत्मत्वाने निर्गुण साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार कुठे झाला असेल तुकोबारायांना, तर तो कुठे भामचंद्र पर्वतामध्ये. दुसरं चरण आहे. कुठे झाला साक्षात्कार? भामगिरी पाठारी वस्ती केली जाण, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. बघा किती सुंदर अभंग आहे. कुठे वस्ती केली? भामगिरी पठाराव. तुम्ही जर आज भामचंद्रावरती गेला असाल तर चांगलीच गोष्ट आहे, नसाल तर जा. एवढा प्रचंड विस्तीर्ण प्रांत असणारा पठारी प्रांत भामचंद्र एकाकी झुंज देत आहे. आज एकाकी झुंज देत आहे. लक्षात घ्या. कुणाची? तुमच्या बिल्डरांशी, त्या भ्रष्ट राज्यकर्त्यांशी. लक्षात घ्या. आणि आमच्या निष्क्रियतेमुळं आम्ही शंड झालो आहोत. म्हणतो फक्त वीर विठ्ठलाचे गाडे म्हणतो, पण कृतीत उतरत नाही. त्याचं कारण आपल्याला शोधावं लागेल. आम्ही जर आमची संतभूमी तुकोबारायांची तपोभूमी जर आबाधित ठेवू शकत नसेल तर आम्ही वारकरी सुद्धा शंड झालेलो आहोत. आमची अस्मिता संपलेली आहे. आणि ती कुणी संपवली, का संपवली, हे सुद्धा संशोधनाचा भाग आहे. लाचार झालोय आज आपण. या भ्रष्ट पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या समोर लाचार झालेल्याचा परिणाम म्हणून आज उघड्या डोळ्यानं डोंगर फुट्याला पाहण्याची वेळ आम्हाला आलेली. जे छत्रपती शिवराय जगद्गुरूंच्या चरणी झुकले होते, साधुत्वाच्या चरणी झुकणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी. गेले सर्व ऐश्वर्य घेऊन लवाजमा. त्यावेळी काय म्हणले? त्याच डोंगराच्या पायथ्याशी काय म्हणले? जगद्गुरु शिवराया, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्हाला हे बऱ्यात पडणार नाही. अरे म्हणले, आम्ही सगळं लुटलं. काय लुटलं? महाराज श्रीमंत होते, एवढं ध्यानात ठेवा. आज आमच्या कीर्तनकाराने आहे ना, अहो वाटेल त्या कथा सांगत बसतात तुकोबारायांच्या बाबत. 18 विश्व दारिद्र्य काय महाराजांच्या घरी. अरे मूर्ख आहात तुम्ही. श्रीमंत होते तुकोबाराय. गॅजेट पहा, खोला. 10 दिशाला व्यापार होता महाराजांचा. इकडे पनवेल, इकडे सातारा, जाऊन बघा तुम्ही. आणि एवढे श्रीमंत असणारे महाराज, त्यांचं प्रत्यक्ष उदाहरण आज जे आळंदीचं माऊलींचं गर्भगृह आहे ना, मंदिर समाधीचं, ते जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीमंत तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे. हे कीर्तनकारांनो विसरू नका आणि आजपासून बंद करा. ती 18 विश्व दारिद्र्य, घरात खायला काय नाही. अरे त्यांनी ज्यावेळी दुष्काळ पडला महाराजांच्या कालखंडामध्ये, त्यावेळी त्यांनी स्वतःचं धन लुटलं लोकांसाठी. लोक अन्न करून मरायला लागली. ते स्वतःची पत्नी सुद्धा जगवू शकले नाहीत. म्हणजे स्वतः मेलो तर चालेल, पत्नी मेलो तर चालेल, पण हे लोक जगले पाहिजेत. या भूमिकेत त्यांनी जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हे प्रत्यक्ष जगलेले आहेत. आज मराठवाड्यामध्ये पावसानं धुमाकूळ शेवटी घातला.
गावाच्या गाव समुद्रासारख्या वातावरणात त्या पाण्यात किती घरं बुडाली. ज्या मराठवाड्याला विदर्भाला कीर्तनकारांनी लुटलं पाकिटानं, किती कीर्तनकार गेले व हे माझं घेतलेलं पाकिट घ्या, तुमचं घर बुडलं या, तुम्हाला खायला काय नाही असे म्हणून या महाराष्ट्रातले लुटारू जे आहेत कीर्तनकार ते किती गेले हो तिथे, एकत्र किती आले. आपण एकत्र येऊ आणि ते बुडत्याला लोकांना वाचू, ते पाहावे ना. घरात बसले असतील टीव्हीवरती, टीव्ही लावून कसे बुडतायत, कसे मरतायत, कसे संसार उद्ध्वस्त होत आहेत, पण दया आली का? आणि म्हणून हा फाकड्या संत होऊन गेला तुकाराम. फक्त दया करणे जे पुत्राची ते की दासा आणि दासी, आणि जी पुत्रावरती आपल्या दया करायची ते दास दासी सेवकावरती दया करणारा हा तुकाराम. म्हणून बंद करा आजपासून तुकोबारायांचा असं जीवनचरित्र रंगवणारा श्रीमंत तुकाराम जगासाठी, आणि तो तुमच्यासाठी उरला होता. एकदा विठ्ठलाचा आत्मत्वानं साक्षात्कार झाल्यानंतर, धन्य कृतार्थ जीवन झाल्यानंतर काय करत होते हो तुमच्यात येऊन तुम्हाला प्रबोधन करायचं, पण तुम्ही बुडत होता अज्ञानात, हे त्या तुकोबारायांना पाहावत नव्हतं. बुडते हे जाना के डोळा तो काळवाळा मनविला तो काळवाळा